मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. माझं घर माझे अधिकार या संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येणार. येत्या 5 वर्षांमध्ये 35 लाख घरं बांधायचा निर्णय. यासाठी 70,000 कोटींची गुंतवणूक होणार. छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राजभवनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न. ज्याचा शेवट चांगला ते सर्व उत्तम. भुजबळांची शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया. तर कोणत्याही खात्याची मागणी केलेली नाही. मुख्यमंत्री देतील ते खातं चालेल, भुजबळांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंचा मंत्रालयातील कक्ष 2 महिन्यांनी उघडला. भुजबळांना मंत्रालयातील 204 क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता. मंत्रालयातील 204 क्रमांकाच्या कक्षामध्ये साफसफाईचं काम सुरू. भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोक पोसायचं काम करतायत. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडूनही त्यांचं अभिनंदन. यावेळी समीर भुजबळ देखील होते उपस्थित. छगन भुजबळांच्या एंट्रीनं नाशिक पालकमंत्रीपदाची स्पर्धा वाढली. गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुण्यातील विविध भागामध्ये जल्लोष. महात्मा फुले वाड्यामध्ये कार्यकर्त्यांचा पेढे वाटत जल्लोष. तर समता भूमी परिसरामध्ये ओबीसी समाजाकडून आनंद व्यक्त. मंत्री छगन भुजबळांच्या शपथविधी सोहळ्यानंतर जळगावमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि जिलेबी वाटप करत केला आनंद. छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत असल्यामुळे येवल्यामध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवत घोषणाबाजी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर. 26 मे रोजी नांदेडमध्ये अमित शहांची जाहीर सभा होणार. मंत्री अतुल सावेंकडून सभेच्या तयारीचा आढावा. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी नारळीकरांनी घेतला अखेरचा श्वास. वृद्धापकाळामुळे पहाटे झोपेतच मालवली प्राणज्योत. डॉक्टर जयंत नारळीकर खगोल भौतिकशास्त्राच्या क्षेत्रामध्ये एक महान व्यक्तिमत्व होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली. सामान्य नागरिकांसाठी विज्ञान सुलभ करण्यात नारळीकरांच्या लेखनानंही खूप मोठी भूमिका बजावली. मोदींची प्रतिक्रिया. महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या अनेक भागामध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यामुळे वादळी सरी बरसण्याचाही अंदाज. ओशीर आणि शिलार या नव्या धरणांना मंजुरी. मुंबई आणि नवी मुंबईसह MMR भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय. या प्रकल्पासाठी 12,000 कोटी खर्च येणार. मुंबईतील आझाद मैदानावर मातंग समाजाचं जन आक्रोश आंदोलन. समाजाला आरक्षणाच्या दृष्टिकोनामध्ये न्याय मिळण्यासाठी मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीनं आंदोलन. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ CSMT लोकलमध्ये जोरदार हाणामारी. जागेच्या वादातून एका पुरुष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण. रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही कारवाई नाही. ठाणे जिल्ह्यातील 627 खासगी शाळांमधील RTEच्या 2,830 जागा रिक्त. शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे या जागा रिक्त राहिल्याचं शासनाचं स्पष्टीकरण. मुंबईच्या मालवणी परिसरामध्ये जन्मदातींच्या संमतीने 19 वर्षीय आरोपीकडून मुलीवर अत्याचार. घटना उघड होऊ नये यासाठी आई आणि आरोपीकडून मुलींची हत्या. पोलिसांकडून दोघांना अटक. कल्याण पूर्वेतील चिखलीपाडा परिसरामध्ये 4 मजली इमारतीचा 2ऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला. 4 ते 5 जण जखमी. तर इमारतीमध्ये काही नागरिक अडकल्याची शक्यता. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू. कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात. रिक्षाला धडक देऊन डंपर पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला. एका महिलेचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी पुलावर कार आणि टेम्पोचा अपघात. कारमधील प्रवासी सुखरूप, मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी. इंदापूरमधील श्री छत्रपती साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवारांचं वर्चस्व. लढतीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलने श्री छत्रपती बचाव पॅनलचा सुपडा साफ केला. कोल्हापूरमधील नेरलीमध्ये बेंदूर सणानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतींचं आयोजन.
सतेज ऋतू असं स्पर्धेचं नाव. आमदार सतेज पाटील यांनी बैलगाडी चालवून स्पर्धेपूर्वीचा थरार अनुभवला. अरुण डोंगरेंकडून गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाल्यावर गोकुळच्या एमडींकडे सोपवला राजीनामा. कोल्हापूरमधील गांधी मैदानाची दुरवस्था झाल्यामुळे ठाकरेंची सेना आक्रमक. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. साताऱ्यातील शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरवस्था. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंकडून नाट्यगृहाबाबत नाराजी व्यक्त. पुणे महापालिकेकडून 75 टन क्षमतेचा कापडी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय. यासाठी जागांची पाहणी सुरू. लवकरच ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याची महापालिकेची माहिती. पुणे सिंहगड किल्ल्यावर 1 जूनपासून प्लास्टिक बंदी. प्रशासनाचा निर्णय. पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागणार. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई. पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोच्या मार्गिकेसाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. मेट्रोच्या कामामध्ये वारंवार अशा घटना घडूनही पालिकेकडून कारवाई नाही. गुंड शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्लॅनिंग करणाऱ्याला अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. ओंकार सचिन मोरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. पुण्यातील वारजे माळवाडीमध्ये युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश धारेंच्या गाडीवर गोळीबार. 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यामध्ये रस्त्यावरील तुटलेली केबल. दुचाकीस्वाराच्या मानेला घासून अपघात. केबलमुळे दुचाकीस्वार विश्व परदेशी यांच्या गळ्याला दुखापत. साताऱ्यातील बावधन नाक्यावर फिल्मी स्टाईल हाणामारी. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्यामुळे अनर्थ टळला. सोलापूरमध्ये उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे सीना नदीमध्ये पोहोचलं पाणी. भाजप आमदार सुभाष देशमुखांच्या प्रयत्नांना यश. शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकच्या मालेगावमध्ये सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करत त्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी निर्णय. अजंग वडेल ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक. अकोला, संगमनेर, राहता आणि राहुरी या तालुक्यांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि घरांचे पत्रे उडाल्यामुळे जनजीवन विस्कळीत. अहिल्यानगरला मान्सून पूर्व पावसाचा तडाखा. अनेक ठिकाणी झाडांची पडझड. तर निवडुंगेमध्ये वीज पडून एका म्हशीचा मृत्यू. कोपरे गावामध्ये वीज पडून 3 शेळ्यांचा मृत्यू. दिल्लीतील भक्ताकडून शनी शिंगणापूर देवस्थानाला 80 लाखांचा सोलर प्रकल्प दान. या प्रकल्पामुळे शनी शिंगणापूर विजेबाबत 50% स्वयंपूर्ण होणार. धुळ्यातील तामसवाडी गावामध्ये लाचलुचपत विभागाची कारवाई. 40,000 रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत विभागानं दिनेश साळुंखेंना रंगेहात पकडला. नाशिकच्या सप्तशृंगी घाटामध्ये दरड कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. हिंगोलीच्या वसमतमध्ये आमदार राजू नवघरेंकडून बस स्थानकाची पाहणी. काही दिवसांपूर्वी झालेल्या कामाला तडे जात असल्यामुळे राजू नवघरेंनी कंत्राटदारांना धरलं धारेवर. धाराशिवमधील लोहारातील कचरा प्रश्न पेटला. कचरा डेपो आणि घनकचरा प्रकल्पाविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक. प्रकल्पाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आमरण उपोषण. हिंगोलीमध्ये कृषी अध्यक्ष कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं आंदोलन. कृषी सेवकांना कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करण्याची मागणी. बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये वळवाचा पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे डाळिंब पिकाला मोठा फटका. शेतकरी चिंताग्रस्त. धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या चरणी पैलवान रविराज चव्हाण यांच्याकडून 1 किलो चांदीची गदा अर्पण. यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीनं चव्हाण कुटुंबियांचा सत्कार. तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नवीन VIP दर्शनाची नियमावली जाहीर. स्तनदा माता, दिव्यांग व्यक्ती आणि वृद्धांना निःशुल्क दर्शन मिळणार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना बेड्या. अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 18 वर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.